राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार यांना महायुतीमधनं काढण्याच्या संदर्भातल्या बातम्या ज्या आहेत त्या आता समाज माध्यमांमध्ये यायला लागल्यात। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, मंत्री आणि आमदार असलेले अनिल पाटील सर आहेत आपल्याबरोबर। अनिल पाटील जी, सातत्याने माध्यमांमध्ये चर्चा येतात की अजित पवार जे महायुतीमध्ये सामील झालेले एक पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांना महायुतीमधनं काढण्याच्या संदर्भात महायुतीच्याच नेत्यांमध्ये तशा संदर्भातल्या काही धुसफूस सुरू आहे, त्यामुळे अजित पवार हे महायुतीमधनं बाहेर पडणार का? मुळामध्ये या विरोधकांच्या माध्यमातून पेरलेल्या बातम्या आहेत। ह्या फेक बातम्या ज्या आहेत, या फेक बातम्यांवर विश्वास ठेवण्याचं कुठलंही कारण नाही। आत्तापर्यंत आमच्या कोर कमिटीच्या बैठका असतील किंवा महायुती म्हणून सगळ्या नेत्यांच्या बैठका असतील, त्याच्यामध्ये पुढची निवडणूक आपण कशी आखली पाहिजे, जागांचं वितरण कसं केलं पाहिजे, सातत्याने बैठका होत आहेत। असा कुठलाही, मला ज्यांनी ही बातमी तयार केलेली असेल त्याला कुठून बातमी कळली? भारतीय जनता पार्टीच्या किंवा शिवसेनेच्या कुठल्या नेत्याकडनं त्याला माहिती मिळाली का राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्यांकडनं माहिती मिळाली? असल्या फेक बातम्यांना काही एक अर्थ नसतो। महायुती म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजितदादांच्या नेतृत्वाखाली आमची तयारी सुरू आहे। परंतु ज्या पद्धतीने महायुतीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात संपूर्ण धुसफूस होताना पाहायला मिळते, खरं तर महायुतीमध्ये म्हणजे अर्थात तुम्ही ज्यावेळेस आघाडीमध्ये होता त्यावेळेस भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट सामना जो आहे तो अनेक मतदारसंघांमध्ये पाहायला मिळालेला होता। परंतु आता महायुतीमध्ये सामील झालात त्यामुळे भाजपच्याच आमदारांची, माजी आमदारांची, नेत्यांची गोची होताना पाहायला मिळतात। मावळमध्ये आणि बाकीच्या पिंपरी चिंचवडमध्ये या सगळ्या पट्ट्यांमध्ये तर थेट भाजपने पत्रकच काढलंय की राष्ट्रवादीच्या आमदारांना मदत करू नका म्हणून। त्या पद्धतीचे त्यांचे लोकप्रतिनिधी स्टँड घेताना पाहायला मिळतात। उमा खापरेंनी तर थेट माध्यमांसमोर जाहीर केलेलं आहे। मुळात हा सगळा पक्ष नेतृत्वाच्या, ज्या त्या पक्षाच्या आपल्या कार्यकर्त्यांना असतील, पदाधिकाऱ्यांना असतील, ती ज्यावेळी वेळ प्रसंग येईल त्यावेळेला त्या पक्षाकडनं सगळ्या सूचना दिल्या जातील। प्रत्येक पक्षाला असं वाटतं की ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे, पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं आम्हाला ही जागा मिळाली पाहिजे, परंतु महायुती म्हणून एकत्रित निर्णय जो घेतला जाईल त्यावेळी मात्र महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी हे एकत्रित काम करेल। परंतु हा तिढा तुम्ही कशा पद्धतीने सोडवला जाणार? कारण की वडगाव शेरी, पिंपरी चिंचवड असेल, मग त्याच्यानंतर मावळ असेल, असे अनेक जवळपास 18 ते 20 मतदारसंघ आहे ज्यामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना आहे। तिथे राष्ट्रवादीचे स्टँडिंग आमदार आहेत, तिथे भाजपचा इच्छुक उमेदवार आहे। मग ह्या सगळ्यांना गळाला लावण्याच्या संदर्भातलं काय असणार? ज्या पद्धतीने आपण पाहिलं की गडिंग्लजमध्ये भाजपमध्ये असलेले समरजित घाटगे सीट तिथं त्यांना मिळत नाही, त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटात प्रवेश केला। अशा पद्धतीच्या अनेक अडचणी आहेत। आता तुम्हाला वस्तुस्थिती जर का जाणून घ्यायची असेल तर महाविकास आघाडी जी आहे त्यांना आता बऱ्याचशा मतदारसंघामध्ये उमेदवार सुद्धा मिळत नाहीये आणि त्यांच्या माध्यमातून ह्या अशा प्रकारच्या बातम्या पेरायच्या आणि जे कार्यकर्ते अनेक वर्षापासून काम करत असतील त्यांच्यावरती कुठेतरी असा डाग लावण्याचा त्यांच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून हा एक प्रयोग करताना आपल्याला महाराष्ट्रात प्रामुख्याने बघायला मिळतोय। परंतु ज्या ठिकाणी ज्या पक्षाच्या एखाद्या नेत्याने, आमदाराने अशा स्वरूपाचं समजा जर का स्टेटमेंट केलं असेल तर आपसामध्ये बसवलं जाईल, चर्चा केली जाईल, त्यांची समज असतील, गैरसमज असतील ते सगळे दूर केले जातील। परंतु महायुती म्हणूनच आम्ही निवडणुकीला समोर जाऊ, सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन एकत्रित काम करण्याचे सगळे प्रयत्न तिन्ही पक्षाचे नेते मिळून करतील। शिवस्वराज्य यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उत्तर महाराष्ट्रामध्ये खरं तर काल चोपड्यामध्ये आणि जामनेरमध्ये सभा झाली। त्या सभेमध्ये खरं तर एकनाथराव खडसे या सगळ्या सभेमध्ये सामील झाले। एकनाथराव खडसे यांच्या संपूर्ण चर्चा होता की भाजप ते जॉईन करणार, भाजपमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होईल, परंतु भाजपला सोडचिठ्ठी देत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण आहोत असं सांगितलं आणि भर जाहीर सभेमध्ये त्यांनी गिरीश महाजनांवरती देखील मोठ्या प्रमाणात टीका केली। खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा स्वतः खडसे साहेब माझ्याशी बोलताना बोलले होते की भारतीय जनता पार्टीमध्ये दिल्लीमध्ये माझा प्रवेश झालेला आहे। मग तो केवळ फक्त लोकसभेच्या निवडणुकीपुरता होता आणि त्याच्यानंतर मग त्यांची भूमिका, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनाच त्यांची भूमिका आणि भारतीय जनता पार्टीची असलेली मनस्थिती ही गिरीश महाजन साहेबांनाच विचारलेली बरी राहील। ती मला सांगता येणं कठीण आहे। त्यांना भाजपमध्ये घ्यायचं नाही घ्यायचं हे गिरीश महाजन किंवा बीजेपीचे नेतेच सांगू शकतील। आणि राहिला खडसे साहेबांचा प्रश्न, आज ते काल ज्या व्यासपीठावरती बसले आणि त्या ठिकाणी
ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणे लोकसभेला महाविकास आघाडीचं काम केलं त्या सगळ्या नेत्यांवरती त्यांनीच शंका उपस्थित केली. आपल्याच सुनेला निवडून आणण्याकरता त्यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार जो होता त्याला पद्धतशीर श्रीराम पाटील त्यांना पद्धतशीर पाडलं आणि त्याच्यानंतर आता परत त्यांची भूमिका बदलली आणि ज्यांनी इमानदारीने काम केलं त्यांच्यावरतीच क्वेश्चन मार्क उभा करून ठेवला. याचा अर्थ पक्षाची निष्ठा किती ठेवावी हे जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना तो प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आम्ही काम करायचं आणि नंतर मग पक्षाचे श्रेष्ठी असतील वरिष्ठ असतील ते येतील आणि ते आमच्या गळ्यामध्ये कोणाला तरी परत बांधतील अशी चर्चा जळगाव जिल्ह्यात मला तरी कालपासून ऐकायला मिळाली. रोहित पवार असं म्हणतात की 16 नोव्हेंबरला संपूर्ण मतदान राज्याचं विधानसभेचं मतदान होईल आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात येईल. साहेबांचं वय 85 आहे, त्यामुळे आम्ही पक्षाला 85 आमदार देऊ असं त्यांचं मत आहे. रोहित पवार साहेबांना कदाचित 85 पेक्षाही जास्त आकडा आवडेल असं मत मांडून जागा जर का निवडून आल्या असत्या तर आम्ही सगळे ज्यावेळेला एकत्र होतो त्यावेळी सुद्धा 54च जागा आल्या. त्याही साहेबांचं वय साधारण 79च्या आसपास साहेबांचं मत होतं. पण त्यावेळेला 79 रोहित पवार साहेबांनी का निवडून आणल्यानी? शेवटी मतदार राजा जो असतो त्याला विश्वास या सरकारवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती शासनाने घेतलेले सरकार म्हणून घेतलेले निर्णय महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांचा असेल युवकांचा असेल हा लोकप्रिय झालेला आहे. त्यामुळे महायुतीचंच सरकार तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला नक्की दिसेल. मनोज जरांगे पाटलांचा उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. खरं तर 2 दिवसांपासूनच अनेक राज्यातले जिल्हे जे आहेत ते मराठा आरक्षणाच्या संदर्भात अर्थात मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बंद केले जातात. आंतरवली सराटी वडीगोद्री येथे मराठा विरुद्ध ओबीसी असा ताणतणाव तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रामुख्याने जे हाके आहेत ते ओबीसींकडनं उपोषण करतात, जरांगे जे मराठ्यांकडनं उपोषण करताना पाहायला मिळतात. राज्यातली ताणतणावाची परिस्थिती वाढते आहे का? मुळामध्ये सरकारने जो काही निर्णय घेतला मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये तो सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने बघितलेला आहे. आता ओबीसी आणि मराठा असा वाद कधी व्हायला नको. शेवटी मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे आणि ओबीसींचं हक्काचं आरक्षण ते सुद्धा अबाधित राहिलं पाहिजे. असा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. आजही जरांगे पाटील साहेबांनी त्यांचं उपोषण मागे घ्यावं, मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे आणि ओबीसी त्यामध्ये त्यांच्यावरही अन्याय नको झाला पाहिजे. ह्या प्रकारची भूमिका शासनाची आहे, मुख्यमंत्री महोदयांची आहे, उपमुख्यमंत्री महोदयांची सुद्धा तीच भूमिका आहे. त्यामुळे उपोषण मागे घेण्याच्या दृष्टिकोनातून शंभूराज देसाई साहेबांनी प्रयत्न सुद्धा केले, गिरीश महाजन साहेबांनी प्रयत्न केलेले. त्यांना विनंती शासनाकडनं वारंवार केली जाते की या स्वरूपाचा लढा आपण करत राहावा, पण उपोषण कुठेतरी मागे घेऊन परत एकदा सरकारला त्यामध्ये सहकार्य करावं. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री अनिल पाटील सर, त्यांचं मत आहे की गेल्या वेळेस सुद्धा अर्थात आम्ही राष्ट्रवादी म्हणून एक संघ होतो त्यावेळेस सुद्धा आम्ही जवळपास 54 जागा निवडून आलेल्या होत्या, परंतु रोहित पवारांना स्वप्न पडतंय. रोहित पवार जे म्हणतात त्या पद्धतीने होणार नाही, तर जनता ज्या पद्धतीने बोलेल त्या पद्धतीनेच खरं तर विधानसभेची निवडणूक होणार आणि त्यामुळे महायुती ही पुन्हा एकदा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अस्तित्वात येईल असा विश्वास जो आहे तो अनिल पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.